आता ह्यांच्यासाठी जरा टाळ्या होऊन जाऊ दे असं कोणी म्हटलं की मला त्रास होतो. टाळ्यांची भीक नाही मागायची, त्या उत्स्फूर्तपणे यायला पाहिजेत. काही वेळ काही माणसांचे हात बिझी असतात, त्यामुळे नाही वाजवू शकत ते टाळ्या. त्यामुळे आपण त्यांना सांगितल्यानंतर त्यांचा हिरमोड होत असतो, त्यामुळे तसं नाही करायचं. आपण टाळीला खरंच एक छानपैकी एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे. ज्यावेळी आपली उर्मी, ज्यावेळी थांबू शकत नाही आपण तो आनंद, त्यावेळी तो ह्या रूपानं बाहेर पडत असतो. तर जबरदस्तीनं कधीही मागायच्या नाहीत टाळ्या, त्यांनी विरस होतो. असो, पुन्हा एकदा प्रवीण असंच काहीतरी छान 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 कर. पुन्हा तुझ्या या समर्पणाला मल्लिकार्जुन ह्या देवस्थानाच्या बाबतीत तू केलेलं काहीतरी तुझ्या बाजूनं, तुम्ही सगळ्यांनी पैसे बिसे दिले हे द्यायलाच पाहिजे. उपकार केलेले नाही बरं का तुम्ही. हां, नाही तर एक तर तुम्ही मी पैसे देतो तुम्ही गाणार आहात का? नाही. मग तुम्ही पुढच्या वेळीही पैसे द्यायचे. पुढची CD कधी काढतोयस ते सांगून ठेव. त्यामुळे त्याचेही पैसे झालेले आहेत, सोयी झालेली आहे. त्यामुळे दातृत्व वगैरे हा शब्द नाही आहे, हे काय करायलाच पाहिजे. आपण आपल्याकडे असलेलं हे सतत देत राहिलं की आपली सतत ओंजळ भरलेली राहते.